या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। तरुणावर प्राणघातक हल्ला, शहरातील हत्तुरे कंपनीतील तिघांवर गुन्हा दाखल। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जैद दलाल आणि त्याच्या साथीदारांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला। ही घटना बुधवारी 2 एप्रिल रोजी मध्यरात्री हुतात्मा कुर्बान हुसेन हॉलच्या मागे घडली। 42 वर्षीय उमर फारुक मकबूल बडेपीर असे जखमीचे नाव आहे। या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपितांमध्ये हत्तुरे कंपनीतील तिघांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: येथील मुस्लिम पाचपेट कुर्बान हुसेन हॉलच्या मागील रहिवासी उमर फारुक मकबूल बडेपीर आणि जैद दलाल यांच्यात 28 फेब्रुवारी रोजी तक्रार झाली होती। त्या भांडणाचा रोष मनात धरून जैद दलाल आणि त्याच्या साथीदारांनी मोटरसायकलीवर घरापर्यंत येऊन उमर फारुक यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातात तलवार कोयता घेऊन तलवारीने वार करून गंभीर जखमी केले। या प्रकरणी जखमी उमर फारुक मकबूल बडेपीर याच्या फिर्यादीनुसार जेल रोड पोलिसांकडे 8 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 115(1), 352, 351(2), 189(4), 189(2), 191(1), 191(3), 190, 125 शस्त्र अधिनियम 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल झालाय। जैद दलाल, उमर मिरजकर, सद्दाम हत्तुरे, सुफियान हत्तुरे, मैनुद्दीन हत्तुरे, शोएब शेख आणि 2 अनोळखी इसम अशी आरोपींची नावे आहेत। संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।